क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपटाच्या 7 जानेवारी रोजी ARD सिनेमामधील शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला। या प्रसंगी बुलढाणेकरांच्या प्रेमाने निर्माता सुनील शेळके भारावले। सत्यशोधक चित्रपट 5 जानेवारी रोजी राज्यभर प्रदर्शित झाला। चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। निर्माता सुनील शेळके यांचा हा पहिलाच चित्रपट आहे। राज्यभरात या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली। महिलांचा प्रतिसाद सर्वात जास्त असल्याचे यावेळी दिसून आलं। अनेक महिलांनी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत चित्रपट बघितला। निर्माता सुनील शेळके यांनी सकाळी 11:30 वाजता बुलढाणा येथील ARD थिएटरमध्ये उपस्थित राहून प्रेक्षकांशी संवाद साधला। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील भावस्पर्शी चित्रपट बघण्यासाठी बुलढाणेकरांनी गर्दी केली होती। प्रेक्षकांचे प्रेम पाहून भारावल्याची प्रतिक्रिया निर्माता सुनील शेळके यांनी व्यक्त केली। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। समता फिल्म्स आणि अबिता फिल्म्स यांच्या वतीने दिनांक 5 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यभरामध्ये सत्यशोधक चित्रपट प्रदर्शित झालेला आहे। अत्यंत चांगला आणि प्रचंड असा प्रतिसाद संपूर्ण राज्यामध्ये, जसं की चंद्रपूर पासून कोल्हापूर पर्यंत आणि बुलढाण्यापासून ते मुंबई सारख्या मेट्रो शहरापर्यंत या चित्रपटाला प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे। आमची प्रचंड अशी आनंदाची भावना आहे की ज्या विचारांना आम्ही या ठिकाणी घेऊन येत आहोत, जर आपण पाहिलं की गेल्या 70-75 वर्षामध्ये प्रथमतःच महात्मा फुल्यांचं चरित्र हे मोठ्या पडद्यावर आणत आहोत। यासाठी जी काही मेहनत आमच्या टीमने घेतली, दिग्दर्शक असतील, माझे सहकारी निर्माते असतील आणि कलाकार असतील, यासाठी मला प्रचंड असा आनंद आज या ठिकाणी होत आहे। मराठी चित्रपटांना प्रेक्षक जे आहे प्रतिसाद देत नाही अशी ओरड नेहमी केली जाते, परंतु या चित्रपटाला जो आहे प्रतिसाद उत्तम मिळतोय, काय याच्या मागचं कारण असतं? मुळात मराठी चित्रपटांना प्रतिसाद मिळत नाही असं म्हणणं थोडंसं चुकीचं ठरेल। जर आपण काही निवडक चित्रपटांचा जर विचार केला तर निश्चितच याला प्रतिसाद मिळाला आहे। परंतु या निमित्ताने मी आवर्जून सांगू शकतो की या महाराष्ट्राला छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांच्यासारख्या महापुरुषांचे जे काही विचार आहेत हे समाजापर्यंत खोलपर्यंत रुजलेले हा प्रेक्षक वर्ग जो आहे यांना प्रचंड अशी आस आहे की या महापुरुषांचे चित्रपट हे वेगवेगळ्या पडद्यावर या ठिकाणी आले पाहिजे। त्यामुळे मी हे निश्चित सांगू शकतो की या महापुरुषांच्या विचारांवर जे प्रेरणादायी चित्रपट असतील, त्यांचे विचार असतील, समाजामध्ये रुचवण्याच्या दृष्टीने असे जर चित्रपट आले तर नक्कीच मात्र प्रेक्षक या ठिकाणी आपल्याला चित्रपटगृहाकडे वळलेले दिसतील। इतिहास माहित असल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही। श्री छत्रपती शिवाजी महाराज की। तुझ्या बायकोचा चांगला पायगुण आहे रे। बघ ना, तुझी बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू झाली। बंद करा, बंद करा, बंद करा। अ मदर इज ऑलवेज अ मदर। याचा अर्थ ठाऊक आहे तुला सावित्री? आई ही नेहमी आईच असते, मुलांची पण आणि नवीन विचारांची पण। त्या ज्योती माळ्याने म्हणे मुलींची शाळा सुरू केली। ती बघा आल्या चांडाळणी शाळा शिकवाया। ही शिकली ते काय कमी होतं? सावित्री धर्माच्या विरोधात आहे हे। माझा नवरा सांगतो खरा धर्म, साती धर्म पंथ मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी। पोरं शिकतील तरच मोठी होतील ना। शिकून मरण्यापेक्षा न शिकता जगू दे आमच्या पोरासनी। आपल्या पोरांच्या जीवाची कुणी काळजी करू नका। अरे वाघाच्या अवलाद येत आपली पोरं, लहूची अजून चित्ता आहे। मारा या शूद्राला। ही धर्माची लढाई जर विचारांनी करायची असेल तर मी चर्चा करायला तयार आहे, आणि मनगटाच्या जोरावर करायची असेल तर ती तुम्हाला परवडणार नाही। शिक्षणाचा उद्देश आहे माणूस घडवणं, मग स्वतःच्या बुद्धीनं सत्य असत्य तपासून आपलं आणि समाजाचं जीवन समृद्ध करणं। हा समाज जर ब्राह्मण विरोधात उभा राहिला तर बेबनाव होईल आणि तो राजकीय स्वातंत्र्याच्या आड येईल। आपल्या दीनबंधू मध्ये ज्योतिरावचं काही छापू नका। लोकांपर्यंत निबंधमालेचा अंक पोचला की त्या ज्योतीची झोप उडालीच म्हणून समजा। त्याचे उद्योग बंद पडणे हे महत्वाचे। काळजी करू नकोस, आम्ही आहोत। जोपर्यंत या धरणावर आज ज्योतिराव फुले कंत्राटदार म्हणून काम करतोय तोपर्यंत इथे एकही गैरप्रकार होणार नाही। मी माझा नाही, येणाऱ्या पिढ्यांचाच विचार करतो मी।